Shirish Nagansurkar and welcome to you for this my first video. In this video, I will show you regarding pharmacology and toxicology. Yes, it is called as bit tough subject, but I will show you how it works. आपल्या एक्झाम मध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो 14 मार्कात सगळ्यात लास्ट म्हणजे 3 रिझन्स बरोबर आहे. बट सगळ्यांना हा अवघड जातो कारण बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, सगळ्या गोष्टी पाठ कराव्या लागतात. असं सांगितलं जातं की सगळे रिझन्स तोंड पाठ करा, बरोबर आहे. बट इट इज नॉट नेसेसरी बिकॉज इफ यू नो what the step is, then you can apply your logic. I will show you how. हा एक नॉर्मल क्वेश्चन आहे जो नेहमी विचारला जातो. टिंक्चर ऑफ ओपियम इज युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया, राईट. आता हा क्वेश्चन मला याचा आन्सर मी खाली दिलेला आहे तुम्हाला, हे तुम्ही इथं पाहू शकता. पण हे सगळं पाठ करायची गरज नाही. का नाही आहे ते आपण पाहू. तर पहिल्यांदा बघा, टिंक्चर ऑफ ओपियम म्हणजे काय. तर ओपियम ह्या ड्रगचं बनवलेलं टिंक्चर, अल्कोहोलिक प्रोडक्ट ऑफ ओपियम इज कॉल्ड ॲज टिंक्चर ऑफ ओपियम. ओपियम आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहे फार्माकोग्नोसीमध्ये, राईट. पापावर सुमनिफेरम गुरम फॅमिली पापावरायसी, द मेन ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ओपियम इज मॉर्फिन. आता आपण जर मॉर्फिनच्या, आता मॉर्फिन हे अल्कलॉइड आहे, ओपियम मध्ये असतं एवढं आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. मग आता आपण पाहूया डायरिया म्हणजे काय. तर क्वेश्चन काय आपला, टिंक्चर ऑफ ओपियम इज युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया. तर आपल्याला आता हे माहित झालं की टिंक्चर ऑफ ओपियम म्हणजे काय, ओपियम मध्ये काय असतं. तर आता आपण पाहूया डायरिया म्हणजे काय. डायरिया म्हणजे काय, इट्स अ कंडिशन कॅरेक्टराइज बाय इन्क्रीज पेरिस्टाल्सिस मुवमेंट कॉझिंग पॅसेज ऑफ वॉटर स्टूल. लूज मोशन्स लागतात माणसाला. कारण का, तर पेरिस्टाल्सिस मुवमेंट वाढलेली असते. कशामुळे वाढू शकते ते, बॅक्टेरियल टॉक्सिन्समुळे असेल किंवा कुठल्या इन्फेक्शनमुळे असेल, राईट. तर त्यामुळे काय होतं, पेरिस्टाल्सिस मुवमेंट वाढतात आणि वॉटर स्टूल पास होतात. ह्या कंडिशनला आपण म्हणतो डायरिया. मग आता डायरिया जर थांबवायचा झाला तर आपल्याला काय करावं लागतं, कारण मेन ह्याचं रिझन आहे इन्क्रीज पेरिस्टाल्सिस. मग आपल्याला हे थांबवावं लागतं, राईट. तर आता आपण पाहूया मॉर्फिनच्या ऍक्शन्स काय आहेत, फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स ऑन जीआय सिस्टम. मॉर्फिन काय करतं, इंड्युसेस इलिओकोलियक स्पाझम. इलियम आणि कोलमचं स्पाझम इंड्यूस करतं. स्पाझम म्हणजे काय, सडन अँड ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्मूथ मसल्स. तर मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन बसतात सहजिकच. आता जीआयचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत त्यामुळे काय होईल, पुढे सरकणार नाही, राईट. त्याचबरोबर हे काय करतं, पेरिस्टाल्सिस मुवमेंट जे आहेत हे रिड्यूस करतं. आता पेरिस्टाल्सिस मुवमेंट रिड्यूस झालेले आहेत, एक तर स्पाझम झालाय, परत पेरिस्टाल्सिस मुवमेंट रिड्यूस झालेले आहेत म्हणल्यानंतर जे काय पुढे सरकत होतं त्याचा स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. ऍडिशनल मॉर्फिन काय करतो, तर जीआय सिक्रेशन्स जे आहेत सगळे गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिक्रेशन सगळे कमी करतात. आता सहजिकच गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिक्रेशन कमी झालेले आहेत, त्यामुळे जो काही म्युकस वगैरे अपिअर होत होता, जो काही फेसासारखा भाग अपिअर होत होता तुमच्या वॉटर स्टूलमध्ये, तो कमी होईल, राईट. पण त्याचबरोबर हा स्पाझम झालेला आहे म्हणजे अन्न तिथंच थांबलेलं आहे, प्लस पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे अन्न पुढे सरकण्याची क्रिया पण कमी झालेली आहे. सहजिकच आता कोलॉन जो काय तुमचं लार्ज इंटेस्टाईन, त्याचं मेन काम असतं ते म्हणजे वॉटर रिॲब्झॉर्प्शन. सगळं जे काही तुमचं फेकल मटेरियल आहे त्यामध्ये वॉटर रिॲब्झॉर्ब करतं. मग आता कोलॉन त्याचं काम सुरू करेल, कारण आता फूड पुढे सरकत नाही आहे स्पाझममुळं. त्याचबरोबर पेरिस्टाल्सिस मुवमेंट कमी झालेले आहेत. सहजिकच कोलॉन वॉटर रिॲब्झॉर्ब करायला लागतं आणि इट रिझल्ट्स इन टू कॉन्स्टिपेशन. माणसाचं पोट साफ होणार नाही, सगळं अन्न आता आतमध्ये अडकून बसेल. आपण पाहिलं होतं डायरिया म्हणजे काय होतं, पासिंग ऑफ वॉटर स्टूल. कशामुळं, इन्क्रीज पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पण आता इथं टिंक्चर ऑफ ओपियम दिल्यामुळं त्यामध्ये मॉर्फिन असतं. मॉर्फिन काय करतं, स्पाझम इंड्यूस करतं, पेरिस्टाल्सिस मुवमेंट कमी करतं, सगळं जीआय सिक्रेशन कमी करतं आणि ह्या सगळ्या ऍक्शन्समुळे माणसाला कॉन्स्टिपेशन होतं. आता आपल्याला हे माहिती आहे, कॉन्स्टिपेशन आणि डायरिया दोन्ही अपोजिट आहेत. जर एखाद्या माणसाला डायरिया झाला असेल आणि आपण जर त्याला टिंक्चर ऑफ ओपियम दिलं तर सहजिकच इंड्यूसेस कॉन्स्टिपेशन. सहजिकच टिंक्चर ऑफ ओपियम इज व्हेरी युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया. त्याचं मार्केटेड प्रिपरेशन होतं, त्याला म्हणायचे टिंक्चर लावड्यानं. बट नाउडेज इट इज नॉट यूज बिकॉज मेन प्रॉब्लेम असोसिएटेड विथ मॉर्फिन इज दिस हाय ॲडिक्शन पोटेन्शियल. म्हणजे खूप जास्त सवय लागते आणि सगळ्यात जास्त हॅबिच्युएटेड प्रोडक्ट आहे. त्यामुळे सहजिकच गव्हर्नमेंटने याच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती बंदी घातलेली आहे.
बंदी म्हणता येत नाही, रिस्ट्रिक्टेड आहे, फक्त यूपीच्या गाझियाबादमध्ये हे प्रोड्यूस होतं. सर्जिकल आता मॉर्फिन तर आपण वापरू शकत नाही. मग इनकेस जर डायरिया झाला, एखादा पेशंट जर तुमच्याकडे कॉल करत असेल की आय एम सफरिंग फ्रॉम डायरिया, तर तुम्ही काय देऊ शकता? इट्स अ सेफर अल्टरनेटिव्ह. हा मॉर्फिनचाच एक अॅनालॉग आहे, लोपेरामाइड. त्याचं ब्रँड नेम मॅन्डिल म्हणून आहे, दॅट यू कॅन यूज. सो थँक्यू टुडे फॉर this video will stop here. Thank you very much.